बीडचे मागासलेपण दूर करण्याच्या आश्वासनं वेगवेगळे पुढारी भाषणांमधून देतात आणि बीडला विकास पथावर नेऊ असं देखील सांगतात. परंतु त्याची पूर्तता प्रत्यक्षात होते का? हा खरा प्रश्न आहे. आपण सध्या बीड तालुक्यातील कदमवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या डोकेवाडा परिसरात आहोत आणि या ठिकाणचा जो रस्ता आहे तो कसा आहे आपण पाहू शकतो. या ठिकाणी अक्षरशः या रस्त्यावर दगड-धोंड आहेत आणि गेल्या 20 वर्षांपासून ही परिस्थिती कायम आहे. विशेष म्हणजे या गावचं पुनर्वसन झालं होतं आणि या पुनर्वसनानंतर प्रशासनानं आणि राजकीय नेत्यांना सुविधा आम्ही तुम्हाला पुरवू असं सांगितलं होतं. परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी कुठल्याही सुविधा पुरवल्या नाहीत आणि रोजच्या जगण्यातला संघर्ष या ग्रामस्थांच्या नशिबी आलाय. आपण पाहू शकतो एक दूध उत्पादक शेतकरी आहे, दूध घालून आलाय. परंतु काय या रस्त्याने जाताना समस्या आहे तुम्हाला रोजच्या? या रस्त्यानं जाताना खूप समस्या पार कराव्या लागतात. या रस्त्याकडे बऱ्याच पुढाऱ्यांचं, नेत्यांचं दुर्लक्ष आहे. या रस्ता 20 वर्षापासून असाच पडलेला आहे. पुनर्वसित रस्ता आहे. पण गाववाल्यांना खूप त्रास होतो या रस्त्यापासून. की पडले असतील अनेक जण दूध उत्पादक किती शेतकरी. लोकं पडलेत, पायाला जखमा झाल्यात, दूध सांडलंय, अनेक दुधाचं नुकसान झालेलं आहे. खूप रस्त्यापासून अडचणीत आम्हाला, की एक 20 वर्षापासून असाच रस्ता पडलेला आहे. ह्या रस्त्यासोबत आम्ही खूप संघर्ष केला, पण कोणताही नेता येऊन या रस्त्याला दुर्लक्ष करतंय किंवा आम्ही या टायमाला करू, त्या टायमाला करू. यावेळेस आम्ही तसं होऊ देणार नाही. इलेक्शनच्या वेळेस आम्ही एकही नेता वर येऊन दिला जाणार नाही. अशी ही गाववाल्यांनी आम्ही दक्षता घेतलेली. नक्कीच. प्रत्येक निवडणुकीत केवळ आश्वासनच आम्हाला मिळतंय आणि आता आगामी जी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे, त्या निवडणुकीमध्ये आम्ही कुठल्याही नेत्याला या ठिकाणी प्रचारासाठीच येऊ देणार नाही. कारण खोटी आश्वासनं प्रत्येक निवडणुकीत दिली गेली आणि त्याची पूर्तता मात्र झाली नाही. असे अनेक निवडणुका झाल्या. आता मात्र आमची सहनशीलता संपली आहे आणि आता आक्रमक पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला. काय सांगाल? काय मागणी आहे तुमची या रस्त्याच्या प्रश्नावर? आमची एकच मागणी आहे, 20 वर्षापूर्वीपासून आमचा रस्ता पडलेला आहे. तो रस्ता आमचा डांबरीकरण होऊन मिळावा त्या नंतर आम्ही मतदानाची प्रक्रिया सुरू करू. नक्कीच. काय समस्या आहेत या भागातील शालेय विद्यार्थी देखील असतील, शाळेत जाताना अडचणीत असतील, एखादा रुग्ण असेल त्याला दवाखान्यात नेताना अडचणीत असेल. नाही, शाळेचा विषय तर खूप गांभीर्याचा आहे. लहान-लहान मुलं आहेत. रस्ता तर आता आपण पाहतो की अशी पद्धत झालेली आहे आणि शाळेत जाता वेळेस जर एखाद्या वेळेस पाऊस असल्यावर तर 4-4, 8-8 दिवस समजा ते जाताच येत नाही. कारण हे बस बी येत नाही. बस येत होती परंतु आता येत नाही. ते का एवढाले खड्डे, एवढाले पूल अपुरा आहे, पुलावून पाणी जातं. त्याच्यामुळे 4-4, 8-8 दिवस तरी मुलाला त्या शाळेपासून वंचित राहावं लागतं. आणि पुन्हा दुसरे दवाखान्याचे पेशंट म्हणलं, तर एखादी गाडी ॲम्ब्युलन्स बोलवली, बरोबर आहे. तर ती येता वेळेस कसं तरी येते, पण येता वेळेस येते, पण पुन्हा त्यांना वापस यायचं म्हणलं, तर ते येत नाही. ते म्हणते रस्ता खराब आहे. म्हणजे अशी म्हणजे एकदा आलेला ॲम्ब्युलन्सवाला पुन्हा येत नाही. नाही, नाही, पुन्हा डबल येत नाही. कारण तो म्हणतो रस्ताच नाही. आता काल एक पेशंट नेला आम्ही, एक फोर व्हीलर गाडी होती. फोर व्हीलर गाडीमध्ये ते आता खड्डे असल्यामुळं ते अचानक ते असं खाली हे झालं आणि काहीतरी त्याचं वायर किंवा काहीतरी ते तुटलं त्या ह्या खड्ड्यामुळं. ते तिथं थांबवावं लागले आणि पुन्हा टू व्हीलरवर तिला कसं तरी त्या न्यावं लागलं. म्हणजे इतकी बिकट अवस्था आहे आणि याकडे शासनही, प्रशासनही म्हणजे कुणीच त्याची काही दक्षता घ्यायला. बरोबर. आता अनेक निवडणुका झाल्या, तुम्हाला आश्वासन दिलं गेलं, परंतु आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे. काय नेमकी मागणी असेल? काय तुमचं पावित्र्य आहे? सर म्हणजे आमच्या गावाचा असा विषय आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आमच्या गावाला म्हणजे डांबरीचा हा विषयच नाही कधी. आणि प्रत्येक पंचायत समिती मेंबरपासून ते डायरेक्ट खासदारापर्यंत प्रत्येक गावात येणार, आश्वासन देणार, ताजे आश्वासन. हे काय 6 महिन्यात करू, वर्षात करू, ह्यावेळेस डांबरीकरण करू. एकानंही केलं नाही आजपर्यंत, एकानं बी. आणि प्रत्येक वेळेस आम्ही त्यांच्याकडे नंतर गेलोच बी 1-1, 2-2 वेळेस, पण कुणीच म्हणजे नुसतं करू आश्वासन येत नसते. इतकी बिकट परिस्थिती या रस्त्याच्या बाबतीत, की पावसाळ्यात तुम्ही आता ह्या ह्या पाठीमागच्या आता या जूनच्या मागच्या म्हणजे जे गेला का पावसाळा, तर त्यावेळेस इतकी भयानक परिस्थिती पुलावर 5 ते 6 फूट पाणी असायचं. माझ्याकडे व्हिडिओ होती अजून पुलावरल्या पाण्याची. 4-4, 8-8 दिवस विद्यार्थ्याला शाळेत जाता येत नव्हतं. इतकी बिकट परिस्थिती, की पण आता आमचा असा गावाला पूर्ण म्हणजे लहानाथोराची महिला मंडळ टोटलचा असा विषय झालाय, की यावेळेस पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, खासदारकी असो, आमदारकी असो, कोणत्याच इलेक्शनला आमच्या गाव म्हणजे पेट्या येऊन देणार नाही भोताच्या. हे आमचे मतदान पेट्या. बहिष्कार टाकणार बहिष्कार मतदानावर. 100% म्हणजे तुम्हाला म्हणतो असं आहे, की नेता त्या कदमवाडी गावात बी नाही, इकडे डोकेवाड्या गावात कुठंच म्हणजे प्रचाराला येऊ द्यायचं नाही. येऊच देणार नाहीत कुणी बी असू दे. कारण आमची दयनीय अवस्था तेवढी तुम्हाला म्हणतो, आता कालच एक आमचा मुलगा पडला त्या इथं उताराला गाडी घसरून 4 टाके पडले. तो घरी येतात, घरी आहे सध्या तो. नक्कीच. नक्कीच. हो.
की आपण जर पाहिलं तर रोजच्या जगण्यातला संघर्ष या रस्त्यामुळे या ग्रामस्थांच्या नशिबी आलाय आणि तो दूर व्हावा यासाठी हे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत या ठिकाणी कुठल्याही नेत्याला प्रचाराला येऊ देणार नाही आणि आम्ही देखील मतदान करणार नाही असा पावित्रा आता या ग्रामस्थांनी घेतलाय. आता यावर प्रशासन कसा मार्ग काढतं आणि आता तरी या ग्रामस्थांना रस्ता मिळतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.